वाजले संध्याकाळचे 7 आणि माझी तयारी झाली आहे मार्केटला जायची उद्या वटपौर्णिमाच्या सामान आणायला। चला मग जाऊया मार्केटला। भेटते मार्केटवरून आल्यावर आणि तुम्हाला दाखवते काय काय आणलं। आली मी मार्केटला जाऊन, खूप गर्दी होती मार्केटला सामानासाठी। मग मी काय काय आणलंय दाखवते तुम्हाला। हे ओटीचा सामान, हा धाग्याची गुंडी, हे काळे मणी, आंबा, फणस आणि फुलं आणले। विड्याची पाने राहिले ते मी नंतर उद्या जाऊन आणेन। असा सणांच्या दिवशी देवघर आदल्या दिवशी साफ करून घ्यायचं, देवांना आंघोळ घालून घ्यायचं, नवीन वस्त्र घालायचे, देवांचे कपडे बदलायचे, म्हणजे सणांच्या दिवशी आपल्याला धावपळ होत नाही, आपलं काम सोपं होऊन जातं। तसंच मी आदल्या दिवशी सगळं हे करून घेते। हाय हॅलो एव्हरीवन, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये वटपौर्णिमाची पूर्वतयारी, पूजा, साडी लुक्स दाखवणार आहे। मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हा व्हिडिओ मी दुसऱ्या दिवशी कंटिन्यू। आता मी सकाळी उठली लवकर, उठल्या पहिलं आंघोळ केली, घर स्वच्छ केलं, अंगण स्वच्छ केलं, उंबरठा लेपन केलं, रांगोळी काढली, देवपूजा केली। असं माझं सकाळपासूनचं रुटीन होतं। असं मी देवपूजा केली आणि मग जेवणाला लाग। आजच्या या पवित्र वटपौर्णिमेच्या दिवशी सर्वप्रथम मी माझ्या देवांची मनापासून पूजा करत आहे। देवांना मनापासून आभार मानत आहे जे काही मला दिलंय त्याच्यासाठी। या शुभ दिवशी तुमच्या सर्वांच्या आयुष्यातील आनंद, भरभराट आणि समाधान नांदो ही देवाचरणी प्रार्थना। आज मी ही सुंदर साडी नेसली आहे। तुम्हाला लुक माझा कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आज मी तुम्हाला वटपौर्णिमा पूजाचं थोडक्यात महत्त्व सांगते। वटपौर्णिमाला विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात। सावित्रीने त्याच्या स्मरणार्थ हा सण साजरा केला जातो।
आणि आजचा व्हिडिओ मी इकडेच संपवते, वटपौर्णिमा स्पेशल व्हिडिओ. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब